नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी फिलिपिन्साचे राष्ट्राध्यक्ष फर्दिनांद रमोल्देज मार्कोस ज्युनियर आयज नवी दिल्लीत उच्चस्तरीय शिष्टमंडळ उलोवणी करतले. युक्रेन संघर्शा उपरांत रशियेकडच्यान तेल आयात करपाचेर अमेरिका आनी युरोपीय संघटनेन भारताक लक्ष्य करप अन्यायकारक आनी अवास्तव आसा अशें परराष्ट्र मंत्रालयान म्हळां. राष्ट्रीय लोकशाय आघाडी म्हळ्यार एनडीए संसदीय पक्षाची म्हत्वाची बसका आयज सकाळीं नवी दिल्लीत जातली. अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीचे निमणे क्रिकेट कसोटीत भारतान येजमान इंग्लंडाचेर 6 धांवड्यांनी रोमांचक जैत मेळोवन 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी फिलिपिन्साचे राष्ट्राध्यक्ष फर्दिनांद रमोल्देज मार्कोस ज्युनियर आयज नवी दिल्लीत उच्चस्तरीय शिष्टमंडळ उलोवणी करतले. राष्ट्राध्यक्ष मार्कोस भारताच्या 5 दिसांच्या भोंवडेर आसात. दोनूय फुडाऱ्यां मदल्या चर्चेक लागून द्विपक्षीय भागीदारी खूब घटमूट जातली असो विश्वास परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर हांणी विश्वास व्यक्त केला. द्विपक्षीय उलोवपा वेळार भारत आनी फिलिपिन्स वेपार आनी गुंतवणूक, संरक्षण आनी सुरक्षा, दर्यामाळार सहकार्य, शेतकी, भलायकी, जतनाय, वखदां आनी डिजिटल तंत्रज्ञानाचेर लक्ष केंद्रीत करून द्विपक्षीय संबंदाच्या पुराय क्षेत्राचो नियाळ घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी फिलिपिन्साचे राष्ट्राध्यक्ष फर्दिनांद मार्कोस हांच्या हाजिरेंत वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या जायत्या समजिकायेच्या कबलातीचेर सय जावपाची शक्यताय आसा. भारत फिलिपिन्स द्विपक्षीय संबंदांत अर्थीक संलग्नताय हें म्हत्वाचें आसा. युक्रेन संघर्शा उपरांत रशियेकडच्यान तेल आयात करपाचेर अमेरिका आनी युरोपियन संघटनेन भारताक लक्ष्य करप अन्यायकारक आनी अवास्तव आसा अशें परराष्ट्र मंत्रालयान म्हळां. खंयचेय व्हड अर्थवेवस्थे प्रमाण भारतूय आपले राष्ट्रीय हित आनी आर्थीक सुरक्षा राखपा खातीर गरजेचे सगळे उपाय करतलो अशें मंत्रालयान एका निवेदनांत म्हळां. संघर्श सुरू जाले उपरांत पारंपारीक पुरवण युरोपा कडेन वळयिल्ल्यान भारतान रशियेंतल्यान तेल आयात करपाक सुरवात केली अशें मंत्रालयान सांगलां. संवसारीक उर्जा बाजारांतली स्थिरताय घटमूट करपा खातीर त्या काळात भारतांतल्यान अशी आयात करपाक अमेरिकेन सक्रियपणान प्रोत्साहन दिल्लें. भारताची आयात भारतीय गिरायकांक अदमाशी आनी परवडपी उर्जेचे दर सुनिश्चित करपा खातीर आसा आनी संवसारीक बाजारपेठेची परिस्थिती पळयल्यार ही एक गरज आसा हाचेर मंत्रालयान भर दिला. राष्ट्रीय लोकशाय आघाडी म्हळ्यार एनडीए संसदीय पक्षाची म्हत्वाची बसका आयज सकाळीं नवी दिल्लीत जातली. ह्या बसकेक लोकसभा आनी राज्यसभेचे एनडीएचे वांगडी हजर आसतले. बिहारांतल्या वेंचणूक वळेरेंतल्यान विशेष सघन सुधारणा म्हळ्यार एसआयआर विशीं विरोधी पक्षांनी चर्चा करपाची मागणी करतना संसदेत चालू आशिल्ल्या गोंधळाच्या फाटभुंयेर ही बसका जाता. विरोधी पक्ष एसआयआर फाटीं घेवपाची मागणी करतात. विरोधकांच्या निशेधा मदीं काल लोकसभेत राष्ट्रीय खेळां प्रशासन विधेयक 2025 आनी राष्ट्रीय अँटी डोपिंग दुरुस्ती विधेयक 2025 हाचेर चर्चा करपाक मेळूंक ना. सर्वपक्षीय बसके उपरांत राष्ट्रीय खेळां विधेयक आनी डोपिंग विरोधी विधेयकाचेर चर्चा करपा खातीर वेवसायीक सल्लागार समितीच्या बसकेत वेळ दिला अशें संसदीय वेव्हार मंत्री किरेन रिजिजू हांणी सांगलें. सभागृहाचो वेळ वाया घालचो न्हय अशें आवाहन करून सदस्यांच्या भुमिकेचो तांणी निशेध केलो. केंद्रीय खेळां मंत्री मनसुख मांडविया हांणी हें विधेयक म्हत्वाचें आसा अशें सांगून विरोधी वांगड्यांक चर्चा करपाक परवानगी दिवची अशें आवाहन केलां. अध्यक्षपदाचेर आशिल्ले भाजपा खासदार जगदंबिका पाल हांणी सदस्यांक ही चर्चा चालू दवरपाचो उलो मारला. केंद्रीय कामगार आनी रोजगार मंत्री मनसुख मांडविया हांणी सांगलें की फाटल्या 16 म्हयन्यांत रोजगार मेळाव्या अंतर्गत 11 लाखां परस चड इत्सुकांक नोकरी मेळ्ळ्या. लोकसभेत एका पुरवणी प्रस्नाक जाप दितना केंद्रीय मंत्र्यान म्हळें की आरबीआयच्या अहवाला प्रमाण फाटल्या दसकांत 17 कोटी परस अदीक तरणाट्यांक रोजगार मेळ्ळा. कृशी क्षेत्रांत रोजगार निर्मिती 16% वयल्यान 19% मेरेन वाडल्या. बेरोजगारीचो दर 3.2% मेरेन घसरला, जो कितल्याशाच विकसीत देशां मदीं दिसपी दरा पेक्षा लक्षणीयरित्या कमी आसा अशें तांणी नमूद केलें. 25% सर्विस सेक्टर में जॉब निर्माण होता था, आज सर्विस सेक्टर में 36% रोजगार निर्माण के साथ देश आगे बढ़ रहा है. अनएम्प्लॉयमेंट रेट देश में आज 3.2% है, जो डेवलप्ड कंट्री के बराबर है. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान आयकतात. तुमच्या भोवतणच्या आणि संवसारातल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर. आकाशवाणी पणजी आतां मुखावेल्यो खबरो. संरक्षण मंत्रालयान पहलगाम हल्लेखोरांची वळख आनी फाटभुंय हाचे विशीं कसलोच अहवाल जारी करपाक न्हयकार दिला. सोशल मिडियाचेर सशस्त्र दळाक जापसालदार धरिल्ल्या खबरांक जाप म्हणून मंत्रालयाचें हें निवेदन आयलां.
सशस्त्र दळांच्या जनसंपर्क कार्यालयांनी वा खंयच्याच नामांकीत प्रवक्त्यान अशी कसलीच टिप्पणी करूं ना अशें तातूंत म्हळां. मंत्रालयान फुडें म्हळां की हो अहवाल उक्त्या स्रोतावेल्यान एकठांय केल्ल्या चकमके उपरांतच्या निश्कर्शांचें संकलन आसा अशें दिसता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां नवी दिल्लीच्या कर्तव्य पथाचेर कर्तव्य भवनाचें उक्तावण करतले आनी भौशीक कार्यावळींत उलोवप करतले. कर्तव्य भवन हो सेंट्रल विस्टाच्या व्यापक परिवर्तनाचो एक भाग. प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करपाक आनी चपळ प्रशासन सक्षम करपाक येवपी जायत्या सादारण केंद्रीय सचिवालय इमारती मदली ही पयली. सध्या दिल्लीत विखुरलेल्या वेगवेगळ्या मंत्रालयांक आनी खात्यांक एकठांय हाडून कार्यक्षमताय, नाविन्य आनी सहकार्याक चालना दिवपा खातीर कर्तव्य भवन तयार केलां अशें प्रधानमंत्री कार्यालयान निवेदनांत म्हळां. बायल आनी भुरगीं उदरगत मंत्रालयान प्रधानमंत्री मातृ वंदना येवजणे खातीर खाशेली नोंदणी मोहीम ह्या म्हयन्याच्या 15 तारखेमेरेन वाडयल्या. आंगणवाडी आनी आशा कर्मचाऱ्यांच्या फुडारपणा खाला घरोघर वचून जागृताय सह नोंदणी मोहीम PMMVY सगळ्या पात्र गुरवार आनी स्तनपान दिवपी बायलां मेरेन पावोवपाचो आनी येवजणे खाला ताची वेळार नोंदणी सुनिश्चित करपाचो हाचो हेतू आसा. झारखंडाचे आदले मुख्यमंत्री शिबू सोरेन हांकां काल मरण आयलें. त्यांच्या सन्मानार्थ राज्य सरकारान 3 दिसांचो राजकीय शोक जाहीर केला. त्यांच्या मरणा बद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी हेर मानेस्तांनी शोक व्यक्त केला. सोशल मिडिया पोस्टात राष्ट्रपती मुर्मू हांणी म्हळां की सोरेन हांचें मरण हे सामाजीक न्यायाच्या क्षेत्रांत व्हड लुकसाण आसा. तांणी आदिवासी वळख आनी झारखंड राज्याच्या निर्मिती खातीर फुडाकार घेतिल्लो. लोकांच्या खासा करून आदिवासी समुदायांच्या कल्याणाचेर तांणी भर दिल्लो सदांच याद उरतलो अशें राष्ट्रपतींनी म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी झारखंडाचे आदले मुख्यमंत्री हे तळागाळांतले फुडारी म्हणून वळखताले. ते भौशीक जिणेंत जनते प्रती अढळ समर्पणान मुखार आयले. सोरेन आदिवासी समुदाय, गरीब आनी दलितांक सक्षम करपाक वावुरताले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हांणी श्रद्धांजली ओंपतना तांच्या ज्येष्ठ फुडाऱ्यांपैकी ते आशिल्ले अशें म्हळां. विषम गुरु के रूप में जाने जाने वाले, आम गरीब लोगों में गुरुजी के रूप में लोकप्रिय, आदिवासी समुदायों के अधिकारों और उत्थान के आंदोलन में एक प्रमुख स्वर, वे एक जमीनी कार्यकर्ता थे. झारखंड राज्य की स्थापना के आंदोलन में उनकी महत्वपूर्ण भूमिका रही. उन्होंने आजीवन वंचितों के अधिकारों और कल्याण के लिए समर्पित भाव से काम किया. उनके निधन से देश ने एक अनुभवी सांसद, आदिवासी अधिकारों के प्रबल पैरोकार और एक अत्यंत सम्मानित जनप्रतिनिधि को खो दिया है. चीनान भारतीय वाठाराचेर कब्जो केल्ल्या विशीं काँग्रेस फुडारी राहुल गांधी हांणी सांगिल्ल्या विधानाचेर संसदीय वेव्हार मंत्री किरेन रिजिजू हांणी टिका केल्या. नवी दिल्लीत प्रसार माध्यमांकडेन उलयतना रिजिजू हांणी सांगलें की गांधी हांणी केल्ल्या निराधार दाव्या संबंदी सर्वोच्च न्यायालयान हे संबंदी खर निरीक्षणां नोंद केल्यात. सर्वोच्च न्यायालयान अशी खर निरीक्षणां वेळार आनी योग्य रितीन केल्यात अशें रिजिजू हांणी सांगलें. गांधी हांणी केल्ली अशी विधानां देशा खातीर खूब हानिकारक आसात अशें रिजिजू हांणी नदरेक हाडलां. नीती आयोगान अनलॉकिंग दी $200 बिलियन ऑपॉर्च्युनिटी इलेक्ट्रीक व्हेकल्स इन इंडिया आनी इंडिया इलेक्ट्रीक मोबिलिटी इंडेक्स म्हळ्यार IEMI ची पयली आवृत्ती नवी दिल्लीत प्रकाशीत केली. इलेक्ट्रीक वाहनांतल्या $200 अब्ज संद उक्ती करपा विशींच्या अहवालात प्रोत्साहन दिवपा पासून उच्च क्षमताय आशिल्ल्या वाहन विभागांचेर आनी भौगोलीक क्षेत्रांचेर लक्ष केंद्रीत करपाचो हाचो हेतू आसा. तशेंच सध्या आपणावपा खातीर म्हत्वाची आडमेळी आशिल्ल्या इलेक्ट्रीक बशी आनी ट्रकां खातीर आर्थीक आदार सक्षम करपाचो हेतू आसा. काल सांजवेळा लंडनांतल्या द ओव्हलात जाल्ल्या अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीच्या निमण्या क्रिकेट कसोटीत भारतान येजमान इंग्लंडाचेर 6 धांवड्यांनी रोमांचक जैत मेळोवन 5 सामन्याच्या मालिकेंत 2-2 अशी बरोबरी साधली. भारतान थारायल्ल्या 374 धांवड्यांचें लक्ष्य गाठतना येजमान पंगडान 5व्या दिसा दुसऱ्या डावात 367 धांवड्यो करून ऑल आवट जालो. फुटबॉलांत काल इम्फाळांतल्या खुमान लंपक मुखेल स्टेडियमाचेर जाल्ल्या 134व्या इंडियन ऑयल ड्युरंट कपांतल्या गट F मॅचीत रियल काश्मीर FCन थळाव्या आवडट्या TRAU FCचेर 2-1 अशी हार घाली. 24व्या मिनटार मार्क तारिकान रियल काश्मीराक आघाडी दिली, पूण 2 मिनटां आदींच TRAU FCच्या आफ्रिदी बुयामायुमान 1-1 अशी बरोबरी केली. 64व्या मिनटार हो निर्णायक खेळ आयलो तेन्ना मणिपुरी मिडफिल्डर निंगथू खोंगजाम रोहन सिंगान आपल्या घराच्या पंगडार खेळत भायल्यान एक शानदार गोल करून जैत मेळयलें. भारतीय हवामान खात्यान तामिळनाडूच्या घाट वाठारांतली आनी केरळांतल्यान फाल्यां मेरेन घोग्यांनी पावस पडपाचो रेड अलर्ट दिला. IMDच्या म्हणण्या प्रमाण फुडले 3 ते 4 दीस तमिळनाडू, केरळ, माहे दर्यादेग आनी दक्षिण कर्नाटक तशेंच दर्यादेगावेले आंध्र प्रदेश आनी लक्षद्वीपांत नेटान पावस चालू उरतलो. तशेंच आज जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आनी उत्तराखंड हांगाय तीच परिस्थिती आसतली. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी फिलिपिन्साचे राष्ट्राध्यक्ष फर्दिनांद मार्कोस ज्युनियर आयज नवी दिल्लीत उच्चस्तरीय शिष्टमंडळ उलोवणी करतले. युक्रेन संघर्शा उपरांत रशियेकडच्यान तेल आयात करपाचेर अमेरिका आनी युरोपीय संघटनेन भारताक लक्ष करप अन्यायकारक आनी अवास्तव आसा अशें परराष्ट्र मंत्रालयान म्हळां.
राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हळ्यार NDA संसदीय पक्षाची म्हत्वाची बसका आयज सकाळी नवी दिल्लीत जाता. अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीच्या निमण्या क्रिकेट कसोटीत भारतान येजमान इंग्लंडाचेर 6 धांवड्यांनी रोमांचक जैत मेळोवन 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरापत्र सोंपले. आमचे मुखावेल्यो खबरो आयकूंक रावात सांजेच्या 6:30 नमस्कार.